बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची मोठी बातमी। राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आहे। नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधणार आहेत। मनसेसमोर नाशिकमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्याचं एक मोठं आव्हान आहे। नाशिक हा अर्थातच महत्त्वाचं शहर आहे मनसेसाठी, कारण मनसैनिकांवरती आणि राज ठाकरे यांच्यावरती प्रचंड विश्वास नाशिककरांनी यापूर्वीही ठेवलेला होता। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, काय या दौऱ्यासंदर्भात अधिक माहिती? प्रज्ञा, खरं आहे जसं तुम्ही म्हणाल तसं की एकेकाळी राज ठाकरेंचा नाशिक हा बालेकिल्ला होता। जवळपास 40 नगरसेवक, 3 आमदार या नाशिकने राज ठाकरेंना दिले होते। मात्र त्याच नंतर आपण बघितलं तर अंतर्गत गटबाजी असेल किंवा याचा मोठा फटका हा मनसेला बसला। अनेक मोठे नेते जे आहेत ते त्यांनी मनसेला रामराम केला आणि कुठेतरी मनसेला गळतीही लागली। त्यांना आपण बघितलं तर कुठेतरी आता पक्ष संघटन मजबूत करण्याचं मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर आहे। पुन्हा एकदा नाशिक हा आपला बालेकिल्ला करण्यासाठी राज ठाकरेंचे सर्वतरी प्रयत्न सुरू आहेत। आपण बघितलं तर जवळपास गेल्या 15 ते 20 दिवसांपासून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येतील असं सांगितलं जात होतं, मात्र त्यांचा दौरा रद्द झालेला होता। अखेर आजपासून 2 दिवस ते नाशिक दौऱ्यावरती येत आहेत। मनसेचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्त्यांशी देखील ते संवाद हे साधणार आहेत आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूक म्हणजे महापालिका असेल, जिल्हा परिषद या पार्श्वभूमीवरती ते त्यांच्याशी चर्चा हे करणार आहेत, बैठका घेणार आहेत। यामध्ये आता राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशेष म्हणजे एकीकडे आपण बघितलं तर कुठेतरी शिवसेना, शिंदे गट आणि मनसे एकत्र येण्याच्या सुरू आहेत। अनेक नेते मंडळी राज भेटी हे घेत आहेत आणि त्यातच राज ठाकरेंचा आता नाशिक दौरा हा प्रत्येक चर्चेचा ठरणार आहे। नाशिक पासून कुठेतरी ते आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा घेत आहेत आणि एकंदरीतच आता राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी नक्की काय चर्चा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल। तर एकीकडे आपण बघतोय राज ठाकरे यांचा मागे नाशिकचा दौरा जो होता तो रद्द झाला होता आणि त्यानंतर आता हा नाशिक दौरा तितकाच महत्त्वाचा असणार आहे।